नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेलं होतं आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये नुकसानग्रस्त झालेल्या शेतकरी बांधवांना हेक्टरी 13,600 रुपये मदत देण्याचे आश्वासन दिलेले होते आणि एकूण त्याच्यामध्ये राज्यातील 34 जिल्ह्यातील 23,96,061 शेतकरी पात्र केलेले होते आणि त्या शेतकऱ्यांना 2,109 कोटी 78 लाख रुपयाची रक्कम मंजूर केलेली होती आणि सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या आणि ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या झाल्या आणि याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे त्या सर्व केवायसी पूर्ण झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जिल्हानिहाय कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी मंजूर आहेत, याचबरोबर कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किती रुपये रक्कम वाटप सुरू आहे, हेक्टरी किती रुपये येणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राइब जर केले तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। त्यामुळे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या कोणत्याही कलरचं बटन असो त्याला दाबा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि त्या अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,63,964 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं। त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून 206,58,00,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाकी राहिलेल्या शेतकरी बांधवांना हे वाटप सुरू आहे, केवायसी केलेली आहे, परंतु रक्कम जर जमा झाली नसेल तर ही रक्कम या महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 31 जुलैपर्यंत जमा होणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे आणि काही शेतकऱ्यांना वाटपसुद्धा सुरू आहे। मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे जालना। जालना जिल्ह्यातील 1,91,219 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 191 कोटी 76 लाख रुपये मंजूर केलेले आहेत आणि राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम वाटपाची प्रक्रिया सुरू आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बीड। बीड जिल्ह्यातील फक्त 15 शेतकरी पात्र आहेत। या 15 शेतकऱ्यांना 2,19,000 रुपये मंजूर केलेले आहे नुकसान भरपाई। याचबरोबर लातूर जिल्ह्यातील 655 शेतकऱ्यांना 35,91,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील 1,912 शेतकऱ्यांना 4,29,000 रुपये मंजूर केलेले आहेत। याचबरोबर पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे नांदेड। नांदेड जिल्ह्यातील 3,922 शेतकऱ्यांना 8,80,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील 2,31,787 शेतकऱ्यांना 130,80,00,000 रुपये मंजूर केलेले आहेत। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे हिंगोली। हिंगोली जिल्ह्यातील 2,57,487 शेतकऱ्यांना 167,86,65,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील 2,76,575 शेतकऱ्यांना 220,34,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील 2,44,049 शेतकऱ्यांना 332,96,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक निधी देण्यात आलेला आहे, तो म्हणजे 357,95,00,000 रुपये। जे काही राज्यामध्ये 34 जिल्ह्यापैकी सर्वात मोठा जिल्हा अमरावती जिल्ह्याला सर्वात जास्त रक्कम दिलेली आहे। अमरावती जिल्ह्यातील 2,97,972 शेतकऱ्यांना 357,95,00,000 रुपये देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील 2,06,164 शेतकऱ्यांना 115,26,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील 84,451 शेतकऱ्यांना 69,35,00,000 रुपये देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील 1,23,000 शेतकऱ्यांना नागपूर जिल्ह्यातील 18,070 शेतकऱ्यांना 32,68,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील 21,683 शेतकऱ्यांना जवळपास 28,37,00,000 रुपये देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील 19,727 शेतकऱ्यांना 18,15,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील 49,094 शेतकऱ्यांना 82,48,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे सातारा। सातारा जिल्ह्यातील फक्त 182 शेतकरी पात्र आहेत। या शेतकऱ्यांना
25,64,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील 31,536 शेतकरी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना 58,11,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त 71 शेतकरी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना 2,33,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे पालघर आणि पालघर जिल्ह्यातील 7,397 शेतकरी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना 2,60,00,000 रुपये मंजूर आहेत. पुढचा जिल्हा आहे ठाणे जिल्ह्यातील 726 शेतकरी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना 33,00,000 रुपये मंजूर आहेत. पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील फक्त 365 शेतकरी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना 11,65,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे रायगड आणि रायगड जिल्ह्यातील 4,560 शेतकरी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना 1,63,04,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 635 शेतकरी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना 16,64,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं रब्बी पिकांचं नुकसान झालेलं होतं, ज्याच्यामध्ये कांदासुद्धा पीक आहे आणि रब्बीच्या पिकातसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. असे नाशिक जिल्ह्यातील 65,849 शेतकरी पात्र आहेत. हे 51 महसूल मंडळातील 65,849 शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना 99,78,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील फक्त 732 शेतकरी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना 79,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नंदुरबार आणि नंदुरबार जिल्ह्यातील 6,581 शेतकऱ्यांना 4,95,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील 13,471 शेतकरी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना 10,20,00,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांना 1,23,000 रुपये. नागपूर जिल्ह्यातील 18,070 शेतकऱ्यांना 32,68,00,000 रुपये. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे भंडारा आणि भंडारा जिल्ह्यातील 26,209 शेतकऱ्यांना 23,18,000 रुपये. पुढचा जिल्हा आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 वेगवेगळे प्रस्ताव गेलेले होते. त्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्याच्या पहिल्या प्रस्तावानुसार 28,273 शेतकरी पात्र होते. त्या शेतकऱ्यांना 20,54,00,000 रुपये आणि गोंदिया जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव नंतर लगेच 8 दिवसांनी गेला. त्या दुसऱ्या प्रस्तावानुसार 25,054 शेतकरी पात्र होते आणि त्या शेतकऱ्यांना जवळपास 36,20,00,000 रुपये मंजूर केलेले आहेत आणि गोंदिया जिल्ह्याच्या दोन्ही प्रस्तावानुसार जवळपास 58,000 शेतकरी पात्र आहेत आणि 58,000 शेतकऱ्यांना दोन्ही प्रस्तावानुसार 56,74,00,000 रुपये मंजूर राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील 39,688 शेतकऱ्यांना 26,78,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि शेवटचा जिल्हा गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यातील 1,003 शेतकरी पात्र आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून एकूण सर्व जिल्ह्यातील 23,96,061 शेतकरी पात्र केले आहेत, ज्यांना हेक्टरी जिरायत पिकासाठी 13,600 रुपये, बागायत पिकासाठी 27,000, बहुवार्षिक फळपिकांसाठी 36,000 रुपये नुकसान भरपाई देण्याकरिता मंजुरी देऊन 2,109,78,00,000 रुपये मंजुरी देऊन वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान अद्यापर्यंत वितरित झाले नाही, या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनुदान वितरित करण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही रब्बी पिकांच्या नुकसानीकरिता राज्य सरकारने 34 जिल्हे मंजूर केले होते, निधी मंजूर केले होते, याच्या संदर्भात 34 जिल्ह्यातील संपूर्ण आकडेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.